जुनं ट्विटर आणि आत्ताच्या एक्सवर दुवा करणारं चॅटबॉट ग्रॉक AI, तुम्ही त्याला वाटेल तसा प्रश्न विचारा, हा बाई त्याच स्टाईलमध्ये उत्तर देतो. त्यात राजकीय प्रश्न विचारल्यावर तर सुट्टीच नाही. आणि आता आपल्याकडची लोक सुद्धा आगाव. त्यांनी या चॅटबॉटला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल प्रश्न विचारली, ज्याची उत्तरं खूप व्हायरल झालीत. पाहूया नक्की काय काय प्रश्न विचारलेत. सगळ्याची सुरुवात झाली एका साध्या प्रश्नाने. ट्विटर युजर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या अयोध्या पोळ यांनी ग्रॉकला विचारलं, महाराष्ट्रात कोणता राजकीय नेता गद्दार म्हणून ओळखला जातो? एक असा प्रश्न ज्याचं उत्तर देताना अनेक लोक विचार करतील, पण ग्रॉक कुठलंही फिल्टर न वापरता थेट उत्तर देतो. आणि ग्रॉकनं नाव घेतलं एकनाथ शिंदे. त्यांनी 2022 मध्ये शिवसेना फोडली, भाजपसोबत हातमिळवणी केली आणि उद्धव ठाकरे गटाने त्यांना गद्दार म्हणून हिणवलं, असं ग्रॉकचं विश्लेषण होतं. हे उत्तर पाहताच ट्विटरवर एकच खळबळ उडाली आणि लाईक्स, कमेंट्स आणि शेअरचा महापूर झाला. पण ही तर फक्त सुरुवात होती. यानंतर चर्चेने वेग घेतला. एका युजरने खोचक प्रश्न विचारला, ढोलकीच्या तालावर कोण नाचतो? आणि ग्रॉकनेही उत्तर द्यायला वेळ लावला नाही. तो म्हणला, घर कोंबडा म्हणजे एकनाथ शिंदे असल्याची शक्यता. ग्रॉकने राजकीय कटाक्ष टाकत शिंदेंना भाजपचा पाळीव संबोधलं. ट्विटरकरांच्या प्रतिक्रिया वेगाने येऊ लागल्या. त्यानंतर चर्चा अजून वाढली. कोणीतरी विचारलं, शरद पवारांनी NCP तयार केली, मग त्यांना गद्दार का म्हटलं जाते? आणि ग्रॉकनं पुन्हा सडेतोड उत्तर दिलं, शरद पवारांनी नवीन पक्ष तयार केला, पण शिंदेंनी शिवसेनेचं नाव आणि चिन्ह घेतलं, त्यामुळे शिंदेंना गद्दार म्हटलं जातं. या उत्तराने वाद आणखी तापला. काही लोक ग्रॉकचं समर्थन करत होते, तर काहींनी त्याला पक्षपाती ठरवलं. ग्रॉकने एका प्रश्नाच्या उत्तराने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं. पण आता प्रश्न असा, ग्रॉक एका AI बॉट प्रमाणे उत्तर देतो, पण त्याचं उत्तर चुकीचं होतं का, की सत्य सांगितल्यामुळे लोक अस्वस्थ झाले? तुमच्या मते ग्रॉकने उत्तर दिलं होतं ते योग्य होतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.